नमस्कार मित्रांनो, लाईट बिल भरताना लाईट बिल भरलंच पाहिजे. आज आपण आलोय खारघर मोरबी गावामध्ये. इथं झालती आपली एसटी केबल फॉल्ट. त्याच्यासाठी आपले आले जॉईंटर संतोष भाऊ आणि त्याची टीम. आपली केबल जरा जास्त डीप आहे म्हणून ती माणसांनी का होणार नाही खोदून. त्यासाठी आपण जेसीबीच्या शोधात गेलो. अर्ध्या घंट्यानंतर ही आपल्याला जेसीबी भेटलेली आहे. जेसीबी घेऊन चाललो आपण आपल्या पॉइंटवर. जेसीबी वाल्याला पहिले सांगितले की जरासा हळू काम कर, नाहीतर केबल आपली पूर्णच डॅमेज होऊन जाईल. जेसीबीने खोदलं तरी पण आपली केबल भेटत नाही. तरी आपला संतोष भाऊ आणि जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जेसीबीचं खोदकाम चालू होतं. जेसीबीचं खोदकाम बघताना पब्लिक आपल्याकडे भरपूर बघत होती. कारण की काय माहित आपल्या सर्वांना जेसीबीची खुदाई करताना काय मजा येते बघायला. आम्ही पण त्याचाच लुप्त घेत बघत होतो. त्यानंतर आपल्याला केबल तर भेटली आहे, पण आपला केबल फॉल्ट नेमकं कुठं आहे आणखी भेटत नव्हतं. त्यासाठीच बोलवली आपण केबल फॉल्ट मशीन लावलेली आहे आपण. चला पहिले मशीनला सप्लाय दिला. मशीनला सप्लाय दिल्यानंतर आपला कुठला फॉल्ट आहे ते लावून घेतला. 2-4 वेळा ट्राय केलं पण आपल्याला काय भेटला नव्हता फॉल्ट कुठं आहे ते. त्याच्यानंतर भाऊनी थोडंफार व्होल्टेज वाढवलं. व्होल्टेज वाढवल्यानंतर आपल्याला भेटलेला की केबल फॉल्ट कुठं आहे. चला यांना येतं काम करताना सोडून आपण चलो आजचा दुसऱ्या कंप्लीट. आपली दुसरी कंप्लीट आहे वयवाची. त्याची आपण पहिले वायर आथरून घेतलेली आहे, कारण यांची नवीन वायर टाकायची होती. वायर आथरून घेतल्यानंतर शुभम गेला वरी आणि मी दुसऱ्या साईडला मीटर कनेक्शन करत होतो. तरी पण सज्जन भाऊच्या मार्गदर्शनाखाली शुभम काम करत होता. हे झाल्यानंतर आपल्याला ऑफिसवरून कॉल आला की ओए कॅम्पची पण एक कंप्लीट आहे, ती पण करून घ्या. हे बघा, ओए कॅम्पची पहिले आपण लाईट बंद करून घेतली. त्याच्यानंतर मी चाललो आता कंप्लीट करण्यासाठी. यांना भेटत नव्हता यांचा फेरला झालता कार्बन काढून घेतल्यानंतर आपण चाललो आता पोलवरून खाली झाल्यानंतर पहिले केला इंगोले साहेबाला कॉल. इथलं काम झालेलं आहे, लाईट चालू कर. लाईट चालू केल्यानंतर आम्ही चाललो आता आपण आलो जॉईंट मारून झालेला आहे. संतोष भावानी यांची टीमनी जॉईंट मारल्यानंतर आम्ही केली लाईन चालू. हे बघा, अलकेश भाऊ आलते आपले सेक्शन 3 चे. आणि आपला व्हिडिओ इथं संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये.